जागेवर टाकली नाही त्याला काय नाही. पण नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चैतन्यमय कोकण या चॅनलमध्ये. आज आपण बऱ्याच वर्षानंतर नाही म्हणणार, बऱ्याच दिवसांनी आज आपल्या तुंगारेश्वरची सफर करण्यासाठी नदीच्या वाटेने वर मंदिरापर्यंत जाणार आहोत. बघूया काय चेंजेस झालेत, कुठे कुठे पाणी शिल्लक आहे ते पाहत पाहत वरती जाऊया. काय नवीन दिसलं तर तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि दीड वर्षानंतर आपल्यासोबत दादासुद्धा आज ॲड झालेला आहे. परवाच्या टायमाला मी एकटाच आलो होतो, आज आम्ही 2 जण आहोत. चला बघूया पुढे. काय माहिती, रविवार सुट्टी आपली रविवारची. हे बघ पोपेटा, आपण तिथे बसून खाल्ले होते वरती अजून. हां, कमरेचा आजार आणि ढेकून केसांवरती औषध. हा आहे तो पोपेट्याचा झाड. मंडळी आता पाणी नाही आहे नदीला, तर ह्याच नदीमध्ये तुम्हाला दिसत असतील बघा कुठे किती खोल आहेत, कशी दगडी आहेत उलटी सुलटी. ह्याच्यातूनच मोबाईल हँडल करून चालणं किती कठीण आहे. त्याच्यात तुम्हाला एखादा खेकडा दिसला तर खेकडा पण पकडायचा आहे आणि मोबाईलसुद्धा हँडल करायचं, जे की नामुमकिन आहे. कारण गावच्यासारखी नदी नाही आहे. गावी बऱ्यापैकी सरळ रेती वगैरे आहे, खडशा टाईपमध्ये आहे, तर त्याच्यावरतून चालायला जमतं. इथे तर तशातला काय भाग दिसत नाही आहे. बघ हा सगळ्यात मोठा ढो इकडचा. आणि हाच आहे तो, एकच येतो ना एकत्र. इथून आम्ही डेअरिंग करत नाही पावसामध्ये ह्याच्यामध्ये उतरायचं, कारण हातमध्ये पाणी गोल फिरत पण राहतं आणि एक मिनटं फिरतसुद्धा राहतं आणि आतमध्ये दगड पण आहे. त्याच्यामुळे खालती किती खोल आहे हे समजत नाही. आता हा पाणी आटलं आहे त्याच्यामुळे एवढं दिसतोय. लोक इथे येऊन रात्रीचे पण थांबतात खेकड्यांसाठी. आणि हा बघा, या ठिकाणी अजून पण पाणी आहे बऱ्यापैकी. एका जागेवर बेडूक जमा झाले तर एवढे कुठे कोपऱ्यात खोपच्यात. हा रे, जा तिथून वरून आणि ते बेडूक दाखव. कुठे कुठे दिसतं तुला? ही पाण्याची संपलेली जी पातळी आहे ना वरती, जो तो दगडाच्या मध्ये खापी दिसते, त्याच्यात 4-5 बेडूक असे मोठे मोठे तोंड दिसत आहेत. मला असं वाटतंय मला इथून बेडूक आहेत ते, पण ना बेडूकच आहेत. गेले असतील, सावलीला गेले असतील. हा पाणी पण तापतो ना. दिसलं, दिसले हे झाड दिसतात ते दिसले. बेडूकच आहेत. दिसले. तू तिथे जवळ गेलास ना तर एक धबक उड्या मारतील बघ वरती जाऊन. असू दे बिचारांना, दे पाणी दे जरा. खेकड्यांचा मंडळी, हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी काही विचित्र गोष्टींचा अनुभव आम्हाला आला होता. अर्थात वरच्या बाजूने तुम्हाला मी दाखवतो किती जागा मोठी आहे, किती उंच आहे ते. ये मंडळी, व्हिडिओ तुमच्यासाठी नवीन ठिकाणावरून घेऊन येतो, परंतु ते व्हिडिओ बनवण्यासाठी एडिटिंगचा कष्ट तर वेगळाच आहे. पण आता तुम्ही बघताय समोरून कुठल्या प्रकारची खोबणी बिबणी इथं काही नाही आहे. अशाच ठिकाणावर वर चढून यावं लागतं. आता दादा त्या बाजूने आला, मी हा समोरून आलो इथूनच. हे बघा
ही अशी उभी एकदम कातळ आहे. हा वर चढून यावं लागतो, पण निसर्गाचा आनंद आणि प्रदूषण विरहित हवा घेण्यासाठी हे धाडस, हे प्रयत्न आम्ही नेहमी करतो. आत्ता जस्ट माकडाने आमच्याकडून पाण्याची बॉटल हिसकावून घेतले जबरदस्ती. त्याच्यामुळे आता प्यायला पाणीसुद्धा नाही आहे. आणि जे तुम्हाला आता पाणी नाहीच आहे. मग आता जवळपास आता पाणी प्यायण्यासाठी तर वरती तर आहे पाणी, पण ते पिण्यायोग्य नाही आहे. आता हे समोर तुम्हाला जे ॲरो करेन मी, व्हिडिओ एडिट करते वेळी, त्याच ठिकाणी तो भयानक अनुभव आम्हाला आला होता. आजूबाजूने असा 2 हातांनी दगड उचलता येणार नाही अशा दगड्या आजूबाजूने जात होत्या, परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचा इजा, त्रास वगैरे काही झालेला नाही आहे. आम्ही जो काय धोका म्हणा किंवा जी काही निसर्गनिर्मित काही अडथळा होता तो समजल्यावर आम्ही तिथून बाहेर आलो आणि पुन्हा आम्ही परतीच्या वाटेवरती त्याच्या वेळेस निघालो. आणि आता तुम्हाला अजून अशी एक जागा दाखवतो आहे, तुंगारेश्वरचीच. या ठिकाणी शासनाचा बोर्डसुद्धा आहे वरच्या बाजूला की इथे कुठल्याही प्रकारचं आंघोळीसाठी वगैरे इथे येऊ नका. ही सुद्धा जागा तितकीच पावसाळ्यामध्ये भयानक आणि त्रासदायक आहे. मोठा भवरा तयार होतो, त्याच्यामुळे कितीही पोहणारा व्यक्ती खास असला ना तरी तुम्हाला बाहेर पडता येत नाही तिथून. आणि हे आपल्या आदिवासी बांधवांनी कोरलेल्या पायऱ्या आहेत. दमायला झालेलं आहे खरं म्हणाल तर. त्यांचेसुद्धा या ठिकाणी श्रद्धेचा भाग आहे म्हणा किंवा आणखीन काही. तर याच त्या जागेवरून त्यांनी कोरलेल्या पायऱ्या, जेणेकरून पाऊस असू द्या किंवा आणखीन काय उतरण्यासाठी सोयीस्कर आणि इझी जातं. आयदर ह्या पायऱ्या सोडलात तर ह्या बाजूला बघा पूर्ण प्लेन, सुळका जसा म्हणतो ना आपण तसा टाईपमध्ये आहे. पावसाळ्यात तिथनं चढणं तर दूर, उतरता सुद्धा येणार नाही. चला आता भेटूया डायरेक्ट रस्त्याच्या बाहेर. मंडळी, खूप वर्षानंतर तुम्ही जर बघाल तर आज आपण चल जाऊन येऊ फिरून असंच. खूप वर्षानंतर आंब्यावरती आंबे लागले होते बघा, दिसत आहेत चांगल्यापैकी. खूप दिवसानंतर खऱ्या अर्थाने इथे बाजूला बोर्ड लावलेला आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओ तर काही बनवत नाही आहे. एकदम तो त्यांची पटत नाही त्यांचं एकमेकांची. मला असं एक भारी तिकडे वरती गेला आणि तिथून जंप मारला. एवढ्या उन्हामधून त्यांना काय पाहिजे अजून. सर
कसं वरती मग वाढत चाललंय रे. हां, पहिला एवढा नव्हता. तर मंडळी, आपण तुंगारेश्वरच्या परिसरामध्ये आहोत. तर पूर्वीपेक्षा आता बऱ्यापैकी चेंजेस झालेले आहेत. या बाजूला लहान मुलांसाठी उद्यान आहे. आणि तितकीच साफसफाईसुद्धा बऱ्यापैकी आहे, असं नाही म्हणता येणार नाही. आता एवढा मोठा परिसर आहे, झाडांची पानं पण तेवढी जती पडणारच. आता तिकडून उलटा आहे का खाली यायला त्या बाजूला? मग तिकडे काय केलं? ती बॉर्डर आहे. मंडळी, हे एक बोरिंग चारी बाजूला 4 लावलेले आहेत, मारलेले आहे खाली, तिथून पाणी वरती गेलाय. आणि 4 बाजूला का लावलेत ते कल्पना नाही. पाणी मे बी हा वर टाक्यांमध्ये जातोय समोर, परंतु इथे 4 त्या खांबाला तिकडून पाईप टाकलेले खाली. का बनवलंय का माहीत नाही बोरिंगचा. असं पण विशेष गोष्ट आहे की खाली तलाला पाणी नाही आहे आणि एवढ्या वर डोंगरावरती सुद्धा पाणी आहे. ते पण जर तुम्ही इथलं पाणी पाहिलं ते एकदम फ्रीजसारखं थंडगार पाणी लागतं. आता बाजूचा परिसर हा मंदिराचा वरचा रंगकाम कुठेतरी पाश्चात्य संस्कृती आपल्या महाराष्ट्रामध्ये उगम पावायला सुरुवात झालेली आहे. मोठमोठे कळस असो, तर हे माझ्या माहितीत शेवट आहे. इथे पुढून इथं वरती जायला जागा आता अद्याप तरी नाही आहे. इथून रिटर्नच फिरावं लागेल. हे आहे, नाव तुम्ही पाहिलं असाल, मंदिर आहे. इथून आपल्याला रिटर्न जायचं आहे खाली. मंडळी, हे असं इथून आतमध्ये जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे. आणि बऱ्यापैकी या ठिकाणी असं पार्किंग वगैरे आहे, हॉटेल आहेत वरती. आता ह्या अशा पक्क्या इमारती पण झालेल्या आहेत, आज नाही असं म्हणायला काय हरकत नाही, झालेल्या आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टीमध्ये स्वच्छतागृह इथं बरीचशी झालेली आहेत. आता इथे एक आहे, आतमध्ये तिकडे 3-4 ठिकाणी आहेत. एक चांगली आणि महत्त्वाच्या अशा सुखकर सोयी झालेल्या आहेत. आणि या बाजूला तुम्ही जर बघाल तर ट्रान्सफॉर्मर लावलेला आहे. म्हणजे लाईटीची सुद्धा सुविधा आता पूर्वीसारखी राहिलेली नाही आहे. लाईटसुद्धा भरपूर आहे. आणि ह्याच रस्त्याने वरती खेकड्यांसाठी आम्ही जातो. या ठिकाणी जमल्यास इकडे रिक्षा लावतो, मग इथून सरळ वरती. आता तुम्हाला हेतेवली रस्ता कसा आहे हा सुद्धा दाखवतो. मंडळी, अजून एक चांगली गोष्ट पाहायला मिळेल ती म्हणजे ही, कुणी नेक माणसाने एकत्र जमा करून ठेवलेले आहेत. काही एक विचित्र माणसं आहेत जे अशा गोष्टी घेतात आणि इथं समोर बघाल तुम्ही, तर तुम्हाला समोर बॉटल दिसेल, अशा इकडे तिकडे फेकून देतात. तर असं न करता कुठेतरी एका ठिकाणी जमा करून ठेवा, जेणेकरून निसर्गाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. सगळ्याचा विचार नाही करत, ते बाटली फेकायचा विचार करतील की माणसं. हे बघा, मारामारी चालली त्यांची. बघा, ही बघा, ही बघा, ही बघा, मस्ती चालले. मंडळी, तुंगारेश्वरला कधीही यायला नाही म्हणण्याचं कारणच नाही. नेहमी हा असतो कारण मी महिना चालू झालेला आहे आणि अजूनही या ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर पूर्ण सगळीकडे सर्व बाजूला अजून बऱ्यापैकी हिरवळ आहे. आणि ह्याच हिरवळीमुळे आपल्याला, जसं मगाशी म्हटलं, एक पूर्णपणे प्रदूषण विरहित हा ऑक्सिजन
हा मिळतो. तरी आज आमचे पार्टनर दीपक तुकाराम गावडे आज आलेले नाही आहेत. ते गेलेले आहेत लग्नासाठी गावी बऱ्याच वर्षानंतर. अन्यथा आज पण तेवढी धमाल मजा मस्ती आली असती. तुंगारेश्वर लास्ट टाइम पण सांगितल्याप्रमाणे गावची आठवण करून देतं. चल मंडळी, हे येईल इथं वडायला तिकडे जाऊ दे, जातात त्यांना त्यांच्या मार्गात. हे बघा छोटा माकड कसं एकदम बिलगून बसलेलं आहे. मंडळी, ही एक होती छोटीशी तुंगारेश्वरच्या नदीची सफर. व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसंच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तूर्तास थांबतोय. पुन्हा भेटू परत अशाच उद्याच्या भागात अशा नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा भेटू आपण. तोपर्यंत टाटा, बाय बाय.